सांगा की ते म्हणतात की कोस्टल रोड आम्ही केला, हा बसचं तिकीट आम्ही कमी केलं, एफडी आम्ही वाढवल्या. कसं बघता? हो बरोबर ना, बांगलादेशी रोहिंगे पण त्यांनीच वाढवले. हां, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली पण ह्यांनीच दिली. आता कोस्टल रोड हे 2014 ते 19 मध्ये जेव्हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, तेव्हा सगळ्या परवानग्या कोस्टल रोडच्या देवेंद्र फडणवीसांनी आणल्या. हे एवढे बोलताना नमक हराम आहेत उद्धव ठाकरे. जेव्हा कोस्टल रोडचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना, देवेंद्रजी असताना, त्यांना साधं बोलवलं पण नाही, स्वतः जाऊन भूमिपूजन करून मोकळे झाले. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या मातोश्री टूचे सगळे परवानग्या तुम्हाला आणून दिल्या, मिळून दिल्या, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या वडिलांचं स्मारक हे शिवाजी पार्कमध्ये जे काय स्मारकाची कमिटीपासून सगळ्या परवानग्या ह्याच फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना तुम्हाला मिळून दिल्या. तुम्हाला एवढी लाज वाटली नाही की त्यांना कोस्टल रोडच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री असताना त्यांनी बोलवलं पाहिजे? तुम्ही परस्पर जाता. हे काय मातोश्रीचं भूमिपूजन आहे का बंगला बांधत असताना, की स्वतःच जायचं, स्वतःच कुदळं मारायची आणि स्वतःच गाणं म्हणायचं आणि घरी यायचं? एवढं सोपं नाही ते. म्हणून कोस्टल रोड असेल, मेट्रोच्या लाईन असेल, मेट्रोच्या जाळं असेल, मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना ओळखतात. आणि म्हणून मुंबईकरांना चांगलं माहिती आहे कोणी केलेलं आहे. आम्हाला काय बॅनर लावून दाखवायची गरज नाही, हो आहे आम्हीच केलं. मुंबईचे वाट उद्धव ठाकरेंनीच लावली, हे लाव, बॅनर लाव आणि मोकळे व्हा. पण बॅनरबाजी सध्या चालू आहे. हो, कारण का सांगायला लागतं ना वृषाली, हे आम्ही केलेलं आहे. आम्हाला सांगायला गरज नाही. कोस्टल रोडवरून जाणारा प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की हे देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं आहे, महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेचं काही योगदान नाही, काही योगदान नाही. तुम्ही सांगा, मुंबईतला मराठी माणूस आज वसई विरार नालासोपारा राहायला गेला, दिव्याला राहायला गेला, पण उद्धव ठाकरेचं मातोश्री 1 ते मातोश्री 2 झालं. का नाही मराठी माणसाला ते घर देऊ शकले?